नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यांची काय करायचं, चांगली साल काढून घ्यायची। अगोदर साल काढून घेतल्यानंतर हे दोन्ही बटाटे बारीक बारीक असे त्याचे काप करून घ्यायचे। तुमच्याकडे मॅशर असलं तर ते मॅश करून घेतले तरीही चालेल। मी इथं काप करून घेते। दोन्ही बटाट्याचे एकसारखे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे। एकसारखे असे काप करून घेतलेत मी। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि अर्धा चमचाच अंदाजे पावभाजी मसाला घातलाय आणि चवीनुसार मीठ घातले आणि हे एकत्र काय करायचं, त्या बटाट्यामध्ये चांगलं कुस्करून घ्यायचं। तुम्ही मॅशरच्या सहाय्याने कुस्करून घेतलं तरी चालेल, मी हातानेच कुस्करून घेते इथं। नंतर इकडं पॅनमध्ये काय करायचं, तेल घालून घ्यायचं। पॅन गॅसवर मांडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये जिरी मोहरी घालायची। जिरी मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर आपण हा मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा। नंतर त्यामध्ये हिरवे असे वाटाणे घालायचे, हे ताजे वाटाणे आहेत। नंतर हिरवी अशी कोथिंबीर त्यामध्ये बारीक चिरून घालायची आहे। नंतर हे सर्व जिन्नस एकत्र पॅनमध्ये परतून घ्यायचे। नंतर इकडं बेसन पीठ घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ घालायचे आणि मीठ घालून हे बेसन पिठाचं बॅटर पाणी घालून तयार करून घ्यायचे। मीठ आणि पाणी घालून हे अशा पद्धतीने हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। नंतर इकडं एक चपाती घ्यायची आहे आणि त्या चपातीचे काय करायचे, एकसारखे 4 भाग करून घ्यायचे। मी कात्रीच्या सहाय्याने या चपातीचे 4 भाग करून घेतले। अशा पद्धतीने 4 भाग करून घ्यायचे आणि आता त्या चपातीचा जो एक भाग आहे त्यामध्ये त्या त्रिकोणामध्ये काय करायचं, हे बेसन पिठाचं बॅटर घालून घ्यायचं आणि ते चिटकवून घ्यायची चपाती। नंतर त्या त्रिकोणी चपातीचा असा कोन तयार करून घ्यायचा। तो कोनही ह्या बेसन पिठाच्या बॅटरने असा चिटकवून घ्यायचा। छानपैकी असं चिटकून घ्यायचा आणि त्या कोणामध्ये ही आपण तयार केलेली बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे। एकदम तोंडापर्यंत अशी गच्च भरून घ्यायची आहे भाजी आणि त्याच्यावरून पुन्हा हे बॅटर टाकायचं बेसन पिठाचं आणि त्याच्यावर शेव पेरून घ्यायची आहे। चांगली दाबून दाबून शेव ही करायची की जेणेकरून ती खाली पडणार नाही अशी। आणि हा कोन मी काय केले, इथं गॅसवर कढई मांडून घेतली, त्यामध्ये तेल घातले आणि ते तेलामध्ये सोडून तळून घ्यायचं आहे। आपला पहिला कोन तयार आहे तळून। अशा पद्धतीने मी जो 1.5 चपातीचे कोन तयार करून घेतलेले आहेत आणि त्या आता हे कोन खायला सॉससोबत तर छान लागतातच, पण तसेही खायला खूप छान लागतात। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे कोन झालेले आहेत, कुठं निसटलेला नाही, काही नाही। मी सगळेच कोन अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। हे मुलं भाजी चपाती खात नाहीत, पण अशा पद्धतीने वेगळं काहीतरी केलं तर नक्की खातात।